नमस्कार भाऊसाहेब. दिवाणजी. नमस्कार इनामदार साहेब. राम राम राम. राम राम. आवडता गुलाब. आम्ही पेसल सरमदान करून हे गुलाबाचं झाड लावले तुमच्यासाठी. गुरुवा, अरे बायको म्हणायची का आई? आईला लुगड्या, आई कधी एवढी तरणी असते होय? बायको नव कधी अर्ध्यावरनं संसार टाकून गेली बिचारी. मग दुसरं लगी रामाचा अवतार योग. बजाबा, गोमित्र पितात काय रे ते? तिरीत मान तिरीत नाही, पण गोमित्रवाणी दिसतंय. नाव काढू नका मोर बघ. तुम्ही असं का बघतायसा ठाव आहे मला. तुम्हाला तुमच्या पोराची काळजी, त्याच्या लग्नाची काळजी तुम्हाला. तुम्ही हे बी बघितलं नव, इथं बी तुमचा पोरगा कुस्त्याच करत होता. पण आता तो ऐकल तवाचा खरा. कुस्तीचा नाद सुटावा म्हणून कालिजात टाकलं. तिथं बी पुन्हा कुस्तीच. आता आणि फॉरेनला गेलाय. गादीवरली कुस्ती खेळतोय म्हण ऑलिम्पिक सामन्यात. त्याला जन्म दिला आम्ही, आणि आमचाच बा असल्या का आमच्यावरच पावशेर. म्हणून म्हणतो व्यसन घाला. आमच्या लिली बरोबर त्याचं लग्न करून टाका आणि मला दिलेल्या वचनातून मोकळे व्हा. अहो दिवाणजी, आमचं परमिट म्हणजे परमिट. हा, प्रॉमिस. तेच होते. काय वाटेल ते झालं तरी युअर डॉटर माय वाईफ ऑफ सन्स. बघा अहो भाऊसाहेब, काय भलतच बोललात आपण. मायला या विंगीच्या बी. म्हणून म्हणतो आमची लिली एकदा सून म्हणून या घरात आली की तुमचं इंग्रजी आणि अर्जुनरावांचं वागणं एकदम सुधारणार. ते खरं आहे दिवाणजी, पण तुमची पोरगी कोल्हापूरच्या काळीजात शिकाया. माझा पा कुस्ती खेळतोय फॉरेनला. मग आता तांदूळ कुठे टाकायचा आम्ही? समुद्रात. काय हसताय राव? दिवाणजी, तुमचं चालू द्या. अरे परश्या, जी कुठं आहे बाई? बाई ह्या काय आल्या? या बाई. नमस्ते. नमस्ते. राम राम. बसा बसा. आपण बसा ना. अच्छा अच्छा अच्छा. बस बस. मी पद्मिनी पिल्ले, असं. प्रिन्सिपल ऑफ ट्रेनिंग कॉलेज, राणी माता, कोल्हापूर. अहो म्हणजे आमचंच किती. हो ना, तुमच्या देंजीर उभे राणी माता. बेस्ट बेस्ट. तेव्हा काम असं होतं भाऊसाहेब. नुसते साहेब म्हणा, भाऊ न गे. सॉरी सॉरी सॉरी. बोला बोला. आमच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिकणारी कमल कोल्हापुरे ही विद्यार्थिनी यंदा महाराष्ट्रात पहिली आली. बेस्ट बेस्ट. तेव्हा कॉलेजचा वार्षिक बक्षीस समारंभ आणि तिचा सत्कार असा जोड कार्यक्रम आम्ही ठेवलाय. अच्छा अच्छा. आपण पाहुणे म्हणून याल तर? पाहुणा? अहो घरचाच आहे की मी. कंदी आहे समारंभ. उद्या सकाळी. मग जमणं कठीण आहे बाई. उद्या लई प्रोग्राम आहेत आम्हाला. होय ना. पण बायकांचा फारच आग्रह आहे. असं म्हणता दिवाणजी? बायकांचा आग्रह आहे म्हणे. म्हणजे मग सगळं सोडूनच जायला हवं. वय वय.
असं करा, उद्या बापई माणसाच्या सगळ्या अपार्टमेंट अपॉइंटमेंट. तेच ते कॅन्सल करा जी. आणि या बाईंशी एंगेजमेंट ठेवा आमची. बरे येऊ मी. राम राम. हसताय काय राव, मूड खराब केला आमचा. जावा, उद्याच्या तयारीला लागा. जी. अहो, ऐकलं का? अहो सांगितल्याशिवाय ऐकायचं का? हो सरकार. अहो सर, रागावू नका. मी आज कोल्हापूरला चाललोय भाऊसाहेबांच्या बरोबर. तुम्ही जावा म्हटलात खरं. ती कोल्हापूरच्या कॉलेजात शिकायला माझी पोरगी आणून लावायचं. अहो, तेच सांगतोय मी. काही सांगू नका, तुम्हाला सांगते. शेंडाने का बुडखाने तिच्या वागण्याला, आणि तुमचं चाललंय हलग मलग टंगळ मंगळ. अहो पण तेच. काही सांगू नका, तुम्हाला सांगते. कुणाचा तरी हात धरून गिरून पळून जाईल की हो सरकार. अहो ती सगळी व्यवस्था झाली आहे. कसली पळून जायची? अहो भाऊसाहेबांनी आता मनावर घेतलंय, त्यांचा मुलगा परदेशातून परत आला की शुभमंगल सावधान. अयो रामा, ते इनामदाराचं पोरग दानगेश्वर अर्धांड. हं, काहीतरी बोलू नका. काय वाईट आहे जोडी? जोडी जोडी आ काय तुमची अक्कल म्हणते मी. अहो फुलाला फुल म्हणना अशी माझी लिली नाजू, आणि तिला असा गुंडप्पा नवरा होय. मधमाशी समोर गुळाचा हेंटा. त्या परी तुमच्या भावाच्या मुलाशी आपल्या लिलीचं लग्न करा. होयच मुळी. तुम्हाला सांगते, काही सांगू नका. तुमच्या त्या भावाच्या मुलाचं मॅट्रिक पास कारकून दास ना. असू दे गावात खेर नाही, रानात शेत नाही. नसू दे तब्येत म्हटलं तर ही अशी तोळा मासा. असू दे. असू दे तर मग असू दे. मी म्हणतो तसंच होणार. आमच्या लिलीचं लग्न मी अर्जुनरावांशीच करणार. श्रीमंत बापाचं एकुलता एक पोरग, शेतीवाडी, घोडागाडी, चौसोपी वाडा, जावई तगडा. त्याची बायको आमची लिली म्हणजे राजाची राणी. आणि तुम्ही सौभाग्यवती गंगोबा उर्फ राजमाता संस्थान काटेगाव. तर हो, इतके दिवस शंक करतोय पण डोक्यात प्रकाश पडत नाहीये. हो अगदीच कसा हो तुम्ही ह्या गाढव. अयो रामा, गाढव? मी गाढव? मग तुम्ही कोण हो माझ्याशी लग्न करणारे? मी मी हो हो तुम्ही. मी कोण? मी कोण? हो हो तुम्ही कोण? मी 7 गाढव. म्हणूनच चालला की हो किडे फुंकाला. उकिरडे फुंकारा नाही, राणी माता ट्रेनिंग कॉलेज कोल्हापूरचं. बोला ना, बोला. आपण बोला. तेव्हा लेडीज आणि जेंटलमेन, बाईचं महात्म तुम्हाला काय सांगावं. बाई ही लगीन होईस तर बाई, आणि म्होर सारखी आईच. पण आई असली तरी जलमभर बाईच. आता म्या बसलेली खुर्ची ही बी बाईच आहे. आता ही काय ही बी बाई. तेव्हा मूळ मुद्दा असा का ह्या टर्निंग कॉलेजातली महाराष्ट्रात फास्ट येणारी कमळाबाई कोल्हापुरे ही बी बाईच आहे. बोलवा की त्यांना कुठं आहेत त्या. ये ना. यंदा महाराष्ट्र ट्रेनिंग कॉलेज मध्ये पहिली आलेली विद्यार्थी कमल कोल्हापूर. मास्तर की हा एक पवित्र धंदा आहे. तेव्हा साऱ्या बायांनी धंदा करावा, मास्तरकीचा धंदा करावा अशी आम्ही शिफारस करतो. आणि याच आनंदात आत्ताच डिक्लेअर करतो. भाऊसाहेब डिक्लेअर डिक्लेअर करतो की पिलेबाई,
ह्या तुमच्या बाईसनी आम्ही आमच्याच गावात ठेवली. मास्तरीन म्हणून झालं. मग काय, अहो दुधात साखरच पडली. वय. आजकाल शिकून सुद्धा नोकरी मिळत नाही. हा, कॉंग्रॅच्युलेशन कमल. थँक्यू. थँक्यू थँक्यू. पण भाऊसाहेब जागा कुठे आहे रिकामी? तो कांबळ्या मास्तर आहे ना. अहो त्या महाड्याला देऊया हाकलून. कसं? अरे कमळाबाई, तुम्ही आम्हाला 1 तारखेला जॉईंट व्हायचं. अहो तुमच्यासारखी मास्तरीण मिळाली तर काठेगावची पोरच काय हो, गुरढोर सुद्धा 12 खड्या बोलतील धडा धडा. हा बर, येतो आम्ही. कोण ग तू? जी जी, मी तराळी झाडू आली आहे जी. मग इथं काय करतेस? चल हो बाजूला. एवढा हार त्या पोरीच्या गळ्यात घालतो मी जी. आईला या तराळणीच्या कसला हार आणलायचीस? बस दे इकडे. हो बाजूला. काय रे गुरुवा, अरे पोर काय रडते? अहो शाळेला जात नाही. असं म्हणा श्रीराम श्रीकृष्ण. अरे कांबळ्या, तुला शिकवाय ठेवलाय का मारायला? कुणी मारले याला? अरे तू ऐकलंस? तुझ्या भीतीनं खोटं बोलताय पोर. बोल का मारलंस त्याला? सत्ते पुढे शहाणपण चालत माझा शहाणपणा काढतोस? या खुर्चीवर बसायची लायकी आहे का तुझी? ते सरकारनं ठरवलंय. वय, त्या सरकारनंच कायदा करून म्हाळडी आमच्या उरावर बसवली. पण गाव माझा आहे, तिथं सत्ता माझी आहे. मान चालता हो, नाहीतर जड जाईल. हवं आहे नव, इथं कश काय दशा चालली आहे तुम्हा लोकांची ती. अरे बोल ना, काय विचारतोय मी? बघतोस काय असा बुब्बुळ काढून हातात ठेवेन, मातीत गाडीन एकेकाला. तुमच्या आया भनीसनी नागव्या करून झेंड काढीन त्यांची दिवसा. गुमान राजीनामा घेऊन द्या इथल्या इथं. आम यातलं कुणाला जर काही कळलं तर तुमच्या मारोड्याची होळी पेटलीच म्हणून समजा. हो चालता. तवा पोरानो आणि पोरीनो, या कमळाबाई कोल्हापुरे. अरे टाळ्या वाजवा की रे. ही त्यांची पहिलीच नोकरी आहे. तेव्हा आज आम्ही त्यांच्या मास्तरनीपणाचं मायला काय म्हणायचं ते हा उद्घाटन करतो. अरे ये वाजवा ये. आणि आता त्यांनी आमच्या शाळेचं उद्घाटन करावं अशी आम्ही शिफारस करतो. टाळ्या वाजवा. अरे अरे उठा की रे. उठा. असं होय, आम्हाला वाटलं चहा पाणी आहे. चहा पाणी पितो. घराकडे जा चला. नाहीतर आमच्या बाईसने वाटायचं का तुम्हाला शिकवायचं आहे.
शाळेचं नाव सांगा बघू. विद्या नाही, विद्या. आणि मंदिर म्हणजे मग देऊळ स्वच्छ ठेवलं नाही, आपण स्वच्छ राहिलं नाही तर देव बाप्पा रागवेल. म्हणून आज अभ्यास बंद. बाई सुट्टी. नाही थांबा, आपल्या जागा बसा भाऊ. आज की नाही एक गंमत करायची. तू इकडे आहे का? आता केस सोडून वेडिंग घाल पाहू. येत नाही मला येणी झालं. थांब हा. बाई रोज येणी घालणार? रोज नाही, फक्त आजच. उद्यापासून तुम्ही आईला सांगायचं वेणी घालायला. आई आपलं डोकं इंचरीत नाही. आता हे बघा, तुम्ही एकमेकांचे केस विंचरा. मी विंचरले ना तसे. जा. हे घ्या कंगवे. आता एकमेकांचे केस विंचरायचे ना तुम्ही. वेर इकडे. तुझी बटणं कुठे आहेत? मारामारी करताना तुटली. मारामारी करतोस? मारामारी करायचं नाही हा. कोण ते? मी गोधा तराने झाडू आली. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं. त्या दिवशी बोला बोला हरवून तुम्ही. मी चालली होते जे साऱ्याला तुडवलं, पण तुम्ही हातात घेतलं. लई बरं वाटलं बघा. पण काय हो, तुम्ही कशा काय आला हार घेऊन एवढं लांबून? काय सांगू बाईसाहेब, माया वडल तिकडे जायचं बघा. माया? असं कोड्यात का बोलता तुम्ही? खोड? मीच मला कोडं घातले. जाऊ द्या बाईचा, माझं माझ्या संग. या खराट्याला ना मला गाय. देखत ऐकत मी तरारी झाडू आली की मला आबू जावं का म्हणतात? मग काय म्हणू? गोजा म्हणाजी. बरं बरं. गोजा जी. हा फोटो देवा कुणाचा तो? माझ्या पोरीचा. गौरीच्या सणाला जन्मली बघा. लहानपणी काढलाय हो. आता केवढी आहे? झाली असेल बघा. तुम्हा एवढी कुठे दूर असते तुझ्यापासून? तशी जवळच आहे जी. मग तिला भेटत नाहीस तू? भेटते की, पण वलखल की नाही कुणाला दखल. का बरं? लई वर्ष झाली बघ. मोठी झाली आहे ती. म्हणून काय झालं? आईला कोण विसरेल? डोळं का भरलं बाईसाहेब? काय मग डोळ्यातलं पाणी खोट? काय सांगू कोसा, मला सुद्धा माझ्या आईची आठवण येते ग. तुझ्याजवळ निदान फोटो तरी आहे, माझ्याकडे तो सुद्धा नाही. मला काही न देता माझी आई निघून गेली ग. काय अपराध केला होता मी तिचा सांग गोसा? ही आईच आहेस ना? आईचं काही जातच असतं का ग? मला अनाथ आश्रमात टाकून निघून गेली. कशासाठी? रानात एखादं फुल वाढावं तशी मी मोठी झाली. इथे आले. हा आनंद आईने डोळे भरून बघावं असं मला वाटत नसेल का ग? कसली निष्ठुर आहे गोधा, कसली वाईट आहे. पाया पडते बाईसाहेब, पण आईवर राग धरू नका. आई एवढी निष्ठुर असती तर या फोटोकडे बघून तिनं डोळं गाळलं नसतं. उरावर धोंड ठेवून तिनं पोटचा गोळा लांब ठेवलाय बाईसाहेब. मन घट्ट करा बाईसाहेब, मन घट्ट करा. मन घट्ट करून तिला विसरायचा खूप प्रयत्न करते, पण आईचा विषय कुणी काढला ना काळीच कसा हलत गोसा. काय सांगू कशी होती माझी आई, काही काही आठवत नाही ग. कधी कुशीत घेतलेलं आठवत नाही, कधी मांडीवर घेऊन थोपटत कुरवाळा अंगाई गीत म्हटलेलं आठवत नाही.
ते अंगाई गीताचे सूर ऐकले ना की वाटतं असंच तरंगत राहावं ग, असंच राहावंसं वाटतं. कोण रे काठीनं पोहा वाजवणारा? परशाना बघा. वर्षा आईला ओळखीनच की रे, कुणी जादू केली म्हणायची. जादू बाई ना, रोजच्या रोज आंघोळ पुसलेली कपड, केसाला त्याळ आडवा भात, अगदी स्वच्छता जिथल्या तिथं टाकती भाषा अप टू डेट. वर्षा आईला इंग्रजी येत नाही तर बोलू नये. चुकलं माझं. टॉप टू पेट म्हण. वय वय बाईच मी तेच सांगतो की टॉप टू पेट म्हणा म्हणून. हा काय रे, बाई उठल्या का? का बरं? सर विचारले. बाई गावात आल्यापासून मालकाच्या वागण्यात काहीतरी मिस्टेक दिसते बरं का. या ना, बसा. काँग्रेस लोशन द्याय आलो. काय द्यायला? अभिनंदन हो, काँग्रेस लोशन. हा हा, कॉंग्रॅच्युलेशन. हा तेच. पण कशासाठी? अहो समद गाव खुळे केलं बघा तुम्ही. खुळं? म्हणजे शान हो. वा बाई वा, काय काय तरा शिकवली पोरासनी. अहो डोसकं इंचरण्यापासून तर थेट नकातली माती काढेपर्यंत स्वतः टॉप टू पेट. अहो हसू नका बाई. अहो पोरग बाला ओळखना का पोरगीला आई ओळखना? काहीतरीच काय. घ्या घ्या हो. अहो स्पेशल सरमदान करून आम्ही झाड लावलं या. घ्या. अहो तुमच्या केसात बसलं तर आमच्या फुलाची शोभा वाढेल. किंवा कचरा टाका बाईसाहेब. आले हा, थांब लवकर या, काम आहे ती. शाळेला या मारणीच्या काय गे तराळणे, आईला रखवाली करतीस काय आता? जी रखवालीच की. काय पोटाची रखवाली न ग कराया. खावा शिव तुकडं, हीच लायकी तुमची. आज केर नाही हा. पण काय का गोसा जी, भाऊसाहेबांना असं बोलायचं होय? तसं नव्ह बाईसाहेब, सारीच माणसं सारखी नसतात. आजकाल जपून वागायला पाहिजे बाई माणसानं. मला काय कुक्कूला बाळ समजते? मोठ्या धाटाचा आलाचा म्हणून सांगते. पोरीच्या जातीला आईची सावली नाही तर दादल्याचा आधार पाहिजे बघा. गोजा ऐकून घेते म्हणून आजकाल नवऱ्यापर्यंत गेलेस? कमाल आहे. रागावू नका बाईसाहेब, रागावू नका. पण तुला काही पंचायत? मला का पंचायत? सुखी झाली बाईसाहेब, सुखी झाली. मला का पंचायत? मी कोण आहे तुमची? मला का पंचायत? 11 वाजले बाईसाहेब, घंटा जाऊन देतो. अहो मसरू चालेल न्यायच्या. पण काय रे प्रश्न, काय झालं? तू काम तरी किती करतो? काम? अहो 4 घंटा देतो, मालकाची मशी राखतो, सोसायटीचा हाफी करतो, तुमच्या घरात पाणी भरतो, शेताची राखण करतो. आणि 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 पगार किती मिळतो? पगार किती मिळतो? पगार काही जर बाईसाहेब, बिन पगारीन होल अधिकारी. हा, जेवण खाऊन कपडा लागता आणि वर शिळाचा मागता. मुलांनो, आज की नाही नवीन पद्धतीने शिकायचं. सगळ्या विषयाची थोडी थोडी माहिती एकाच कवितेमधून शिकायची. ऐका हा. तयार? गुरुजी डोळं का पुस्तक? नव्या पिढीची कर्तबगारी बघितली, डोळे भरले. नव्या मास्तरीने माझं पुसून टाकलं. कुठं उडीव फासलेले, उलट काकणवर चढच. ते काय बी म्हणा, पण गुरुजी तुमची कारकीर्द ती तुमचीच. असं का म्हणतोस? का तुमच्या हाताखाली शिकलेला पोर कॉलेजात गेलं, परदेशात गेलं
ऑलिम्पिक सामन्यात कुस्ती जितून पहिला नंबर घेऊन आलाय. कोण? आपला अर्जुन? होय, तुमचा लाडका विद्यार्थी गावात परत येणार आहे त्यो. खरं म्हणतोस? होय, माझा अर्जुन इतका मोठा झालाय. मोठा झाला पण तुम्हाला विसरला नाही. त्यानं मला पत्रात विचारलं आपले कांबळे गुरुजी आता हेडमास्टर झाला असतील. काय सांगू त्याला? आलं सांगू तुम्हाला मारहाण करून राजीनामा? गोविंदा, त्याला ऐकायचा कामा नाही. तुला माझी शपथ आहे. पण त्यानं आल्यावर विचारलं तर? मी येऊन राजीनामा दिलाय असं सांग. पर का? गोविंदा, राजीनाम्याचं खरं कारण त्याला कळलं तर बापाला जा विचारेल तो. त्याचा परिणाम म्हणून उभा महारवाडा भेटेल. गोविंदा, म्हणून ओठातलं दुःख पोटात ढकल. ठीक आहे, नाही तोंड उघडणार. सर्वांना असं सांग. पर गुरुजी, 2-4 दिवसात तो येणार आहे इथं. त्याचं पेपरात लिहून आलंय. अर्जुन नांगरे यांचे अपूर्व यश. या वर्षी मेक्सिको येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय फ्री स्टाईल कुस्तीत भारतातर्फे गेलेले श्रीयुत अर्जुन नांगरे अजिंक्यपद मिळवण्याचा विक्रम करून भारतात नुकतेच परतले आहेत. श्रीयुत अर्जुन नांगरे हे कोल्हापूरच्या कॉलेजचे विद्यार्थी असून मौजे काटेगाव हे त्यांचे जन्मस्थान आहे. आहेच मुळे पुढच्याच आठवड्यात ते आपल्या जन्मगावी जाण्यासाठी रवाना होतील. या आंतरराष्ट्रीय मल्लाचे भारतभर अभिनंदन होत आहे. वा 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 वा, अर्जुन नांगरे की जय, जावई बापू की जय, अर्जुन नांगरे की जय. अहो ऐकलत का? जावई बापू की जय, जावई बापू की जय, जावई बापू की जय. अहो तुम्ही बालसाले म्हातारपणी खरं धोत्रात पाय अडकून बिडकून पळा गिरा की हो सरकार? धोत्राचा सोडा हो, हे पाहिलं का? अहो माझ्याकडे नाही, इकडे बघा. जावई बापूंचा फोटो जगात पहिले आले कुस्तीमध्ये. अयो रामा, जळलं लक्षण. काय झालं? अंगात कापड घालायच्या आधी फोटो काढायची काय घाई झाली होती म्हणते मी. काय होय उघड्या बंब्या? या आंतरराष्ट्रीय मल्लाचे भारतभर अभिनंदन होत आहे. बघा, एकुलता असावं पण असं काढलं का नाही बाचं नाव. लहानपणी माझ्या अंगावर हात उगारायचं तवाच वळिकलं मी. म्हणलं होणार वाटतं हिमकेसरी, आणि तसंच झालं. आणि ये बघाय तुम्ही नाही. आता अर्जुन आला तर त्याला आरती घेऊन कोण वावळणार? तुमची सून लीला मुद्दाम बोलवून घेतलंय त्यासाठी. अरे वा 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 वा, म्हणजे आता अर्जुनाची एंट्री झाली की लगेच साखरपुडा. जा 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 जा, कमानी बांधा, लेजिमचं तापस आणा. अरे जा जा जा, धनगर बोलवा. मोगरा मोगरा. कोण आहे आपल्याला? कांबळे गुरुजी. आपण कोण? मी त्यांचा विद्यार्थी अर्जुन. नांगरे म्हणजे भाऊसाहेब नांगरे? मला कांबळे गुरुजी हवेत. मी त्यांच्याच जागी आले. शक्य नाही, त्यांची जागा भरून निघणं शक्य नाही. त्यांच्या ह्या खुर्चीवर बसायची पात्रताच नाही. आपण थोड्या बाजूला व्हा म्हणतो ना. म्हणजे मिस्टर अर्जुनराव नांगरे, गुरुबद्दल प्रेम व्यक्त करावं पण दुसऱ्याची पात्रता काढून त्याचा अपमान करायचा अधिकार नाही तुम्हाला. आता मास्तर घरी भेटतील? नाही, ते तालुक्याला गेले. तू चल बघू आधी. मी येणार आहे ठाऊक नव्हतं त्यांना. अरे ते पेन्शन फंड काय बाय लई काम आहे ती, सरकारी काम ती. म्हणजे मास्तरांनी आपलं ते राजीनामा दिलाय. अरे पण असं घडलं तरी काय? हे बाबा चल बघू आधी, उगीच दोष केला तर चल.
फॉरेनला जाऊन गादीवल्या कुस्तीत नाव मिळवलंय. आता मुहूर्त बघायला हरकत नाही. मुहूर्त? हा काय प्रकार आहे? अरे ववाळलं तुला सुनबाईने. सुनबाई? कोणाची? जावई बापू. जावई बापू कोण? कोणाचं? आबा हे काय चाललंय? अहो दिवाणजीची पोरगी लीला, हिच्या संग तुमचं लगीन करू असं वचन दिलंय आम्ही. पण आबा. पण बिन काय नाही. हे बघा, आमच्या आबाने सांगितलं ह्यांच्याशी लगीन करा, केलं. आम्ही तुम्हाला सांगतो हिच्याशी लगीन करा, करायचं. तसंच तुम्ही बी तुमच्या पोराला सांगायचं. अहो घराण्याचा पायंडा हा यो. बरे कशी आहे बायको? आहे ना पसंत? तस रूप वाईट नाही, पण हे हे काय? कपडे. असले? हो, आजकाल फॅशन आहे ही. शरीराची शोभा वाढवते ती खरी फॅशन असं मला वाटतं. मग तुम्हाला आवडीन तशी वागेन मी. अगदी तुमच्या मनाप्रमाणे. काय हो? होय. तुम्ही नुसतं ता म्हणा, घालील ताक भात करून खायला बघा. ताकबात? अहो कांदा भाकर म्हणा, रांगडा गडीत येऊ. काय अर्जुनराव? बघूया. दिल्ली तो बहुत दूर है. उगीच कशाला एरंडाचं गुराळ? अर्जुना, अहो एरंडाचं गुराळ कशाला? चांगलं उसाचं म्हणा. आणि हे घ्या. हे काय? गुराळ पार्टीचा आवाज न. आमच्या अर्जुनरावानं परदेचा झेंडा लावला म्हणून आनंद पित्यातो. हे घ्या लिलात का? आणि आम्हाला रे? तुम्हाला? हे फक्त तरण्यांसाठी आणि म्हाताऱ्यांना सुट्टी, असंच ना? अय्या, बरं झालं. मी पण बोलवते माझ्या कॉलेज मधल्या मित्रांना गुरा पिकनिकला. अरे अर्जुना, अरे रसात गुळ पडल्यावानी झालं की रे. अरे वा वा वा. अरे दुनिया दोरळा उचलून. तिथून आपली गँग आली. एक्झॅक्टली, याचाच पुढे गुळ बनतो. शी, इतका काळा? अरे अरे उस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया सोंगा. काय मिळाला हा? एका महार संताचा अभंग म्हणतोय. महार? शी. शी? अहो संत चोखा मेळाचा अभंग आहे तो. पण हे सोंगा काय, डोंगा काय? अहो डोंगा म्हणजे वाकडा तिकडा ओबड धोबड. ऊस वरून जरी वाकडा तिकडा असला तरी आतूटाचा रस मधासारखा गोड असतो. म्हणजेच रूपापेक्षा गुणांना जास्त महत्व असतं, समजलं? म्हणजे तुम्ही सौंदर्याचे चाहते नाहीत तर? ज्या सौंदर्यात स्त्रीपणाच्या मर्यादा सांभाळल्या जातात त्यांचा मी चाहता. मग आम्ही तशाच आहोत, होय की नाही ग? हो, तशाच आहोत. तशाच? छे, मग कशा? सांगू? अभिनंदन, आज तुम्ही स्त्री जातीची लाज राखली. वास्तविक ती पुरुषाने राखायला हवी होती. हो, पण काय हो, तुम्ही इथे कशा आलात? का? मी आलेली आवडलं नाही? असं कसं? तरुण स्त्री कुणालाही आवडते. अर्जू, चल ना रे, मला तुझ्याशी खूप बोलायचंय, खूप विचारायचंय. अहो पण इथे विचारा की. शी, हे काय ठिकाण आहे? चल ना रे अर्जू. अहो चल ना रे. बघणार. अर्जू, अर्जू, असं रे काय? काय झालं? असं काय बघतोस फिरायचा सारखं? चल ना फिरायला जाऊ. फिरायला? कुठं? चांदिरात. चांदण्यात? इथं चांदण्यात फिरायची पद्धत नाही. का? यावेळी इथं फिरायला माणसं बाहेर पडत नाहीत. मग ते पहा.
अहो इनामदार साहेब तो कांबळे आलाय. कोण? कांबळे गुरुजी आलेत? होय. गुरुजी, तुमच्या आशीर्वादानं मिळालेलं हे यश. अरे अरे हे इथं नाही ठेवायचं. ऑलिम्पिक सामन्यात तुला हे पदक मिळालं तर तू कसा दिसला असशील. डोळे भरून बघू देत लावलं. आज डोळ्याचं पारणं भेटलं अर्जुना. धन्य धन्य झालं. हे काय गुरुजी? माझा आशीर्वाद. बाबा, माझ्या गुरुजींना ही वागणूक? गुरुजी होते, आता नाहीत. गुरुजी, तुम्ही राजीनामा का दिला? बोल की रे कांबळ्या, त्वाण शिवलंय काय तुझं? अरे आता वय झालं. किती दिवस नोकरी करायची. शिवाय नवीन रक्तही आलं पाहिजेच की. विनाकारण कशाला अडवायची खुर्ची. आलं नवं सांगून मग वा चालत का तो अंडावा आला गावाच्या पाऱ्यात. काय नयम. बाबा, मगापासून हे महाडी महाडी काय चाललंय? मग काय म्हणायचं? हरिजन अस्पर्श. अरे काय बी म्हणलं तरी घाण काढणारी महारच ती. घाण काढतात म्हणून महार? मग आपल्या मुलाची घाण काढणारी आई, तिला का नाही महार म्हणत? आईचा मोठं फला देतोस का काय? या उकिड्यावरल्या माणसासनी कुणी ठेवला आम्हाला उकिड्यावर? थांबा गुरुजी, बोलू दे मला. आज पतूर लई अन्याय सहन केलाय मी. किती अन्याय सहन करायचा. अरे अर्जुना, हीर खुल्ली करायचं नाटक एक दिवस केलं. मंत्री गावातनं गेला आणि गावकऱ्यांनी बंदी केली. नदी येऊ देत नाही. पाणवठ्याला पाणी असतंय नसतंय लांबचा पल्ला. अरे डोळ्यातनं पाणी काढावं तेव्हा कुठं पिण्यापुरतं पाणी मिळतंय. मग कुठली धुणी भांडी आणि कुठल्या आंघोळी. छपराखाली पावणीला भांडी ठेवायची. पावळणी खाली भांडी? होय. अरे एखादा वळीव कोसळला की पाणी भरतंय तेव्हा आम्ही आंघोळी करायच्या. तेव्हा आम्ही निर्मळ व्हायचं. अर्जुना अर्जुना, आम्हाला लाचार करतात ती ही माणसं. आम्हाला घाणीत ठेवतात ती ही माणसं. आम्हाला वाईट टाकतात ती ही माणसं. आणि आणि आम्हाला मारहाण करतात ती हीच माणसं. गुरुवा, बघतोस काय? हाम पाय करा, घे हाकून. अर्जुना! बाबा! अर्जुना अर्जुना, मी आलो ही चूक झाली. पुन्हा आमच्यासाठी काही करू नकोस. अरे जा, मेलास तर पाणी खायला कुणी येणार नाही. झोपडीच्या पावलनी खालची भांडी पाण्यानं भरली. चला या लवकर. बघा 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 बघा. अहो काय आखरीच म्हणायचं हे? अरे सटवाजी, त्या मेघराजाला दया आली असेल बाबा. अगं गोजा, भांड्यावर एक टिपू सुद्धा पाणी पडलं नाही. वय, पाऊस काय जादून पडतो थोडा. आईला पण आवड बी उठलेला दिसत नाही. कुणी केलं चमत्कार म्हणायचं? काय देव धावला. हे शिकल्या माणसाने काय बरोबर बसलाय. आल्या गंगा घ्या पदार्थ. चला 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 चला. आता जायला या मारड्याने पाणी कुठून आणलं? आमची हीर बाटवली वाटतं. हीर पाठवली अजा. माणसं घेऊन जा गुरुवा संघ. खुरपून काढ सगळ्यांना आणि दे सगळी भांडी ओतून. पाणी कुठं आलं हे? अरे कुठनं म्हणजे आभाळातलं. खोटं बोलतोस? गावातल्या हिरीचं पाणी रातोरात भरता व्हायला पण जबर. अरे त्या हिरीवर मारवाड्यातलं कुत्र बी जात नाही. मग नदी आली होती टेका चढून मारुलात व्हायला. भैगे थेरडे. अरे एक पत्रावळे. हा काय जुलूम? तुम्ही पाणी चोरलंय हिरीचं. आमची विहीर बाजूली आहे तुम्ही. पुढे गेले नाही विहिरीवर. मग पाणी कसं आलं भांड्यात? गुरुवा त्याशी नाहीच बोलणार. चला र, थोडा डोस की एकेकाचे. हात माग घ्या. पाणी आम्ही भरलाय.
अर्जुना तुम्ही केलं साहेब होय, बर का यांना विहिरीवर यायला बंदी केली म्हणून. असं किती दिवस चालणार हे? रोज रोज. अर्जुनराव तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही यात पडू नका सा, साऱ्याला जड जाईल हे, समजलं? अरे जा ठाऊक आहे, जातो का नाही? अरे पर हो घेऊन जा याला. हो. अरे का थांबलात बाबांनो? सुरू करा आंघोळी, नाचा पाण्यात. काय ग बोला? एवढं सुपावानी काढून घेऊन आलं, आम्हासाठी काल एवढं केलंस, मग त्या दिवशी इथं असं कसं अकरीत घडलं बाबा? अकरीत? होय, तू आलास आणि त्या मास्तरलेल्या तडातडा बोललास. नवीन आहे बिचारी, लईची मला लागला असेल तिच्या. असं? होय, ही मनाची दुखणी लई वंगाळ असतात बाबा, पोटात ठेवू नये बघ. का आला? तुमचा राग अजून गेलेला दिसत नाही. हो, नाहीच केला. पण काय हो, माझ्या रागाचं तुम्हाला काय एवढं? आहे ना, म्हणूनच तर आलोय. कशाला? कशा? बाकी तुम्हाला नाही कळायचं का? तुम्ही शिक्षिका, बाराखड्या, पाडे, झडती, सगळं वृक्ष, निर्विकार, कशाचा परिणाम नाही. बसा. काय हो, काय पाहता? नाही, ती खुर्ची अशी कोपऱ्यात मुद्दाम ठेवले. का? मला तिचा राग आहे आणि आदरही. आदर? हो, जिने अशा एका विद्यार्थ्याला घडवलं की ज्याने आपल्या गावचं, देशाचं नाव साऱ्या जगभर केलं. आणि राग? तिने त्याच विद्यार्थ्याला बाई माणसाशी कसं बोलावं याची साधी रीतही शिकवली नाही. काही कळलं का? बाकी तुम्हाला नाही कळणार. का? तुम्ही कुस्तीगीर, जोर, बैठका, डावपेच, धोबी पछाड, शुद्ध पैलवान, दगड. आणि मला हिला वाईट वाटलंय, जीवा लागलाय. हा, तू सांगितलंस म्हणून आलो. काय घडलं? तू त्यांना इथे यायला का सांगितलं? तुमच्या चांगल्यासाठी. माझ्या चांगल्यासाठी? चांगलं वाईट माझं मी बघून घे, तुला का पंचायत? मला का पंचायत? आतड्याची माया लई चांडाळी. काय म्हणाली? आतड्याची माया माझ्यासाठी? तुझा माझा काय संबंध? काय संबंध? कोण लागून गेली तू माझी? कोण? मग कशाला का त्याचा चोमडेपणा? चल, चालतो इथून, निघ इथून. पुन्हा पाय ठेवला मग तिथं. नका नका, पाया पडते मी तुमच्या. पण मला इथनं जायला सांगू नका, मला इथनं घालवून देऊ नका. पाया पडते मी तुमच्या. कुण आईपणा आहे माझा, त्यात आतड्याची माया, त्यात मायलेकीची ताटात तुमच्याकडे बघून डोळ्याची ताण पाकतीये माझी. एवढ्या चुकाला तरी मला पारक करू नका. पाया पडते मी तुमच्या, मला जायला सांगू नका. पाया पडते मी तुमच्या, मला जायला सांगू. बरं बरं, लाग कामाला. काय झालं ग गोजा? आणि हे काय सापाने फणफणतायत? एवढं राहिलेलंच पण तू. अरे मग हे तू बाईच म्हणते ना? माहिती काय? तुम्ही जाणू नका, तुम्ही जाणू नका. तुमच्या हातात खराटा येऊ नये म्हणून तर जीवाचा आटापिटा केलाय. तुम्ही जाणू नका. जीवाचा आटापिटा? देवा, काय बोलून बसलो? काही नाही, चुकून बोललो मी येड्यावानी. आला तू खराटा, आला. माझ्याबद्दल तुला एवढं का ग वाटतं? का ग तुझा जीव माझ्यासाठी इतका तडफडतो? तू मागच्या जन्मीची आई तर नाहीस ना माझी? मागल्या जन्मीची आणि या जन्मीची. तिला भेटण्यासाठी तर जीव तडफडतो ग माझा. ती भेटली असती तर तिच्या कुशीत तोंड लपून आनंदाने रडले असते. तिच्या हाताने 2 घास सुखाने खाल्ले असते तर किती किती बरं वाटलं असतं ग गोजा.
खरं आहे तुझं. माझं काळीच बी तुझ्या तोंडातून बोललं बघ. मला बी वाटतं आपल्या पोरीला आपल्या हातानं 2 घास भरवावं. आपल्या दोघींची दुःख सारखीच ग. तू पोळीला पारखी आणि मी आईला पारखी ग. असं डोळ्यात पाणी आणू नकोस माझी बाई. मी करून आणू का तुझ्यासाठी काही गोडधोड? खाशील का माझ्या हात? खाशील का? करून आणू? पण मी मारी नसलीस म्हणून काय झालं? तू आई आहे. आईच्या मायेला जातपात कसले ग? मग करून आणू काही गोडधोड? खाणार ना माझ्या हात? खाणार ना? करून आणू. काय खरं सांगू पुरी, एवढ्यासाठी माझा जीव खुटमळला असता बघ. आता गौरीच्या सणाला पुरणाची पोळी करून आणली बघ तुझ्यासाठी. अगं ये मार निघिनो इकडं कशाला दाकांड निसून चला व्हा चाल जा. का हो गुरुवीन बाई तू वाण वासून विचारतीयास? लाज नाही वाटत? सणावराचं भांडण का काढतीयास? मग गुमान इथनं चालता व्हायचं. इथं गौरी भरायच्या नाही. नदी बाटीशिला तर नवा मनशिला. आम्ही इथं गौर भरल्यावर नदी बाटतीया आणि तिकडे वरल्या अंगाला कोण काय करतय त्याची शिवाशिव तुमच्याकडे येत नाही. नाही जाणार. बसा ग, यांचं झाल्यावर भरूया. नाही जाणार? कशा नाही जात ते बघू की. चला ग, चला बिगी बी चला. लयची बळबळ करतीया. काढू का हात सोडून? चला व्हा चालत्या. मजावा बघतोस का का घाल ला तिकीच्या कंपाड्यात आणि त्या गौरी भरी त्या फेकून जाता की पुढे एकेकाची डोकी. बघतेस का? भर गौरी लवकर. चोरून गवर भरतीयास काय? अरे तुझा मुर्दा बसवला नजराना. अरे तुला तडाखा गेला तुला. माझी गौर उधळतोस. अरे तुझ्या हाताला रगत पिती भरल तुझा. अरे तुझा हात जळून जातील तुझं. कुणाकडे डोळे फाडून बघतीयास? तुझ्याकडे रे सैताना तुझ्याकडे. अरे तळपट होऊ दे तुझं. थांब थरार हिला हिची बुबळच काढ. मजाबा धर तिला. नागवी कोण चांगली धिंड काढ तिची. फुलं काढतोस कोणाचं? गोजाचं? हा माझा तुझीच बोबळ फोडतो. गोंद्या अरे तू आमच्यातला ना आपल्याच माणसाची डोळे काढतो व्हय. तुझ्या राक्षसाला मग तो आपल्यातला असला म्हणून काय झालं? अरे त्याला पण कळलं पाहिजे की दुसऱ्याचं डोळं काढल्यावर काय होतं ते. वाचवा वाचवा. अरे देवा कोणीतरी वाचवा वाचवा. आता तुझी अब्रू झाकायला चिंधी बी मिळणार नाही. अरे चिंधीच काय, आता हिची अब्रू राखायला सारा देश धावून येईल, समजलास? हे आलं बघ लुडं नागपूरचं, हे सोलापुरी, हे इचलकरंजी, हे पैठणचं, धारवाडचं, पुण्याचं, इंदूरचं. शाब्बास लुगडीवाले, या द्रौपदीची लाज राखायला कृष्णा होऊन धावला तुम्ही आज. अरे बाईच्या अब्रू पुढे लुगड्याची काय किंमत? हे घे पाहिजे असेल तर आणखी. अरे काय करता मला? अरे कुठं नेता मला? अरे काय करता? अरे चांगला झडाल टाका त्या वटवा गोळाला. अरे सोळा मला, सोळा मला, अरे सोळा मला, अरे सोळा मला. पुरणपोळी आणली तुझ्यासाठी. घे, खा माझ्या हातनं. गोसा तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं ग? काय नाही, काय नाही. मुलीची आठवण आली ना? वय 20 वर्षामाग गौरीच्या दिवशी जन्मली आणि आज नशीब उघडलं बघ माझं. म्हणजे 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 तुला घास भरवायचं ग. तू काय आणि ती काय. घे खा माझ्या हातनं. आईला तू इथे येऊन पोहोचलीस, काय करते? हो चालती आईला मास्तरीला पाठवली काय? काय हो कमळाबाई, सोपतं का तुम्हाला तरी? काय चुकलं माझं? एवढ्या मायेने आणली होती ती. मग मारणीच्या हातचं खाता? अहो गावात कळलं तर वाईट टाकतील. पण काय सांगू नका आम्हाला, लय ऐकलंय तुमच्याबद्दल. म्हणजे एवढ्यातच काय ते समजा आणि जपून राहा. माझ्या पायात पोल दिखावी लागली तुम्हाला. आईच्या पायाला पान राहिलं नाही बाईचं. पुन्हा नाही इकडे येणार, पुन्हा नाही इकडे येणार.
आमच्या पोळ्या कुत्र्यानेच खायच्या. हीच आमची लायकी, हीच आमची लायकी. कोसा हे काय वेळेस का? ती भाजून एक पोळी. माझ्या जन्माचं सार्थक झालं पोरी, सार्थक झालं. मुर्दा बसविला ग त्या गोंद्या घिसाड्याचा. त्याची कुणीतरी शिर्डी आवळा ग बाई. माझ्या नवऱ्याला आंधळा केला ग त्यानं. कुणी केलंय गुरुवा? त्या गोंद्या घिसाड्यानं माझं डोळं केलं मालक. अहो इकडं नाही मालक तिकडं आहे. त्याला माझ्या संग चौकीवर चला चला. रेड्यास ठोकतो. गोंद्या खिसाडी आमचाच माणूस आहे ना, आमच्यावरच उलटतो. चला 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 लवकर चला. तुम्ही त्या गोंद्याला सगळ्या फासावर चढवा, नाही तर खडी फोडा पाठवा जलंबर. त्या परास हातपाय तोडा मारायचे. थोडं त्याचे चांगले हात पाय तोडा तोडा. तिकडे नाही या. बघा माझ्या नवऱ्याची दशा. अजून लई संसार बघायचा होता बघा त्याची. आता कशानं बघतील ते. भाऊसाहेब तुम्ही बी त्या आधी गोंद्या- त्याला फासावर चढवा आणि मग त्याचं डोळं काढा. तिकडे थोडा आहे. या. चला काय रे देवा दैवात घडवलं की रे बाबा. देवा रे देवा. अगं हळू. फौजदार साहेब, ही केस आधी ताब्यात घ्या. ते गोंद्या घिसाड्यानं डोळं फोडलं त्याचं. त्याला पकड्या, पोलीस सोडा. हजर आहे इथं तुमच्या आधी. तो आपण येत आलाय. फौजदार साहेब, तुमच्या कायद्याच्या पुस्तकातला पेशल कलम काढा. पण ह्याला जबर सजा झाली पाहिजे. चलतो आम्ही. तुम्ही निघाला का? आणि आता आमची ह्यांचं कसं होणार? आमचं कसं होणार इनामदार साहेब? अगं इनामदार साहेब इकडे आहे. इनामदार साहेब ते फौजदार साहेब बघून घेतील. मी बघीनच हो, पण या कामी तुमची साक्ष मला जास्त महत्वाची आहे. अहो पुढारी माणसं आम्ही, लई व्याप आहेत आम्हाला. उद्घाटन, दगड बसवायचा, सोसायट्या, समारंभ, भाषण एक का दोन. तेव्हा तुम्हीच काय ते परबारे करा आणि मोकळवा म्हणजे झालं. चलतो आम्ही. धनी शाबास रे माझ्या भरतारा. शाबास. वय माझ्या वाघाने ह्या लांडग्याचं डोळं फोडलं नव्ह. अगं भय ग, त्या वाघाचं होईल मांजार आणि जाईल जलंभर खडी फोडा या तुरुंगात. तुरुंगात चांगलं फासावर त्या फौजदार साहेब. फौजदार साहेब अरे जा, हा चला देतोय. अरे लय झालं तर 7 वर्षाची सजा होईल. ऐका नाव फौजदार साहेब. काय होय काय म्हणताय साहेब? मागं दोघा भावांचं डोळं काढलं त्याला 7 वर्षाची सजा. मग एकाचं डोळं काढणाऱ्याला किती? 1, 2, 3 ने आधा 3.5. काय हिशोब गणित येते का नाही तुम्हाला? म्हणजे 3.5 वर्षानं ते सुटून येणार. पण आमच्या डोळ्याचं काय? कार सरकार देईल की तुला चांगलं 5,000 रुपये. मग बशीव डोळ्याच्या खात्यात इकडे 2,500 तिकडे 2,500. गोविंदा, काय करून बसलास हे? का केला असा अघोरीपणा? गुरुवाचा अघोरीपणा नाही. अरे पण डोळे तर काढले नव्हते ना गोदाचे. फार झालं तर धमकी देऊन सोडायचं होतं. धमकी देऊन ही माणसं सुधारणार नाहीत गुरुजी. चांगलं ठोसायला ठोस पाहिजे. जरा सुटका हो द्या माझी. त्या बजाबाच्या बायकोची धिंडच काढतो नागव्यानं. खोजाच्या लुगड्याला हात घालवत आता नाही का? गोविंदा, बस बस, पुन्हा असं बोलला असतं तुझी माझी दोस्ती. दोस्ती नाही नाही अर्जुना, राग पोटात राहीना म्हणून बोललो र. पुन्हा नाही बोलणार असं. सुटून आलो की तू सांगशील तसंच वागन मी. गोविंदा, आली काही ब्याद जरा थांब. अजू तू इथं आहेस हा बाहेर बाहेर. का? बायकांनी तालमीत यायचं नसतं. काला तिथं ईश्वर कमाल आहे. तू अहो जाऊ म्हणायचं कधी सोडणार आहे? तुम्ही आरे जारे म्हणायचं कधी सोडणार? आपलं लग्न झाल्यावर. लग्न? आताच बाबांनी सांगितलं 15 दिवसाच्या आत मुहूर्त ठरवणार आहे ते. लग्न आणि लग्न झाले की लगेच हनीमून. आणि काय रे अजू, आपण कुठे जायचं हनीमूनला? जाऊया ना कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी. म्हणजे ज्योतिबाचा डोंगर, हनुमान टेकडी. शी, हनुमान अगदीच पैलवान का रे तू. मग त्यापेक्षा आपण काश्मीरला जाऊया. नको दार्जिलिंगला. नको आहे, आपण ना उटीला जाऊया. हा उटी म्हणजे उटक म्हण. हा त्यापेक्षा स्वित्झर्लंड. अय्या मग वंडरफुलच. का चंद्रावर जाऊया? अजू या ग्रेट. नाही म्हणजे त्याचं काय आहे? हा हनी म्हणजे मध.
प्रत्यक्ष मूनवर म्हणजे चंद्रावर कसा काय लागेल बुवा? चावट कुठला तू म्हणजे असा आहे. मी कसा आहे, माझी मतं काय आहे हे तुम्हाला कळलेलं दिसत नाही. मग सांग ना तुझी मत. सांगू? आम्ही खेडवळ माणसं, ज्या गावात लग्न त्याच गावात हनीमून. म्हणजे इथं का? नाही नाही, चालेल ना. जिथं तू तिथं मी, हे खेड, हे हिरवळ, ते शे. पाहिलं? अय्या किती छान शेत आहे. छान आहे ना? आता ते पहा. का आहे किती चिखलात बरबटले ही कामं करावी लागतील. मला माझ्याशी लग्न करेल तिला. ओ माय गॉड. हो. चला आणखी दाखवतो. छी, किती घाण वास येतोय. अर्जू, ही लोक कामं तरी कशी करतात रे? या इकडे या. ई! अर्जू, ही पण मला काम करावी लागणार. हो, ही पण आणि ती पण. हे पहा. म्हशी घाण शी, हे सुद्धा मला करावं लागेल. म्हणजे मी म्हशी धुवायच्या? हो, धुतल्यानंतरच ती स्वच्छ होते आणि स्वच्छ दूध मिळतं. पण मी अहो मी ते पहा. शी, कसला रंग लावते ही? रंग? अहो सारवतीये ती शेण आणि माती. शेणात हात घालून सारवायचा म्हणजे असली घाण काम आणि असली बायको पाहिजे तुला? हो. तू माझी थट्टाच करतोस. मी जातेच कशी? थांबा. काय हो, काय म्हणाला तिला? मी म्हणालो अशी बायको पाहिजे. अशी? हा अवतार पाहिला? छान आहे अवतार, पसंत आहे आपल्याला. पण तुमचा हा अवतार लुंगीवाला. म्हणजे तुम्हाला पसंत नाही? अवश्य बघताय काय, सांगा ना. काकू, अहो बघताय काय अशा? तुम्हीच की हो मास्तरीन काकू. तुमच्याबद्दल आमच्या लिलीने सांगितलं म्हणून आले बघा. परवा तुम्ही गाणं म्हटलं म्हणे गुराळाचं आणि अर्जुनरावाचं त्या बंब्याचं बंदच केलं की हो तोंड. तेव्हा म्हंटल बघू कशी काय ती काळी की गोरी. नाक डोळं जिथल्या तिथं आहेच खरं, पण तुमच्या परी आमची लिलीच साजरी बघा. तुमच्या परी गोरी पिट्ट आणि डोळं कसं टपटपीत आहेत बघा. अहो काकू, असं उन्हात किती वेळ उभं राहणार म्हणते मी. अहो काळ पडाल आणि चक्कर किक्कर येईल की हो तुम्हाला काकू. वाट येऊन बघा की डो भरून. अयो रामा, नक्कल गिक्कल करतेस काय ग माझ्या बोलण्याची? नक्कल कशाला हो काकू, तुमच्याच भागाची की हो मी. खरं? तू कुठल्या गावची ग काकू? तुमचं गाव कुठलं? बसा की हो. माझं गाव बघा दावणगिरीच्या अलीकडं. माझं गाव बघा दावणगिरीच्या पलीकडे की हो. असल बाई असल. बाई या की हो टोपीवाले काका. असं बघत करायला हो टोपीवाले काका. चहा घ्या चहा. अगं चहा इतका मिट्ट मग स्वयंपाक गिपाक येतोय की हो काकू. पण या गावात मिट्ट म्हटलं तर मिरची नाही आणि भाजी म्हटलं तर पाला नाही की हो. ते का ग मिळते की ग सगळं. वट्टाणा, बटाटू आणि टमाटू. हो टोपीवाले काका, घोट्ट घ्या घोट्ट. तर काय म्हणत होते मी बघा, आज करतेच बघा भाकरीचं वट्टाणा आणि झुणक्याचं टमाटू.
भाकरीचा वट्टाणा आणि झुणक्याचा टमॅटो कसं गो करायचं ते? अहो वाटाण्यात भाकरी भरायचा आणि टमाट झुणका भरायची बघा. घालशील बघ नवऱ्याला करून चोकात. नवरा का ग कुणीतरी निवडून ठेवला असशीलच की ग तांदळातला खडा. नाव तरी कळू दे. ते सांगायचं नसतं हो काकू. आमच्या लिलीनं बघा त्या अर्जुनरावाला निवडलंय तांदळातला खड्डा म्हणून. आता कळलं हो काकू तुम्ही माझ्याकडे का लावतात ते. हो टोपीवाले काका प्या की घटा घटा. मला जायचं की हो बाहेर. कळलं ग मास्तरनी. मीही निघालेच आता. काय रे परशुरामा जे खरंच का रे ही कर्नाटकी. आता मला तरी काय ठाव काकू. कुठे झाला तो सायकलवाले काका. नदीवर पोहायला तू येतोस का रे? अयो रामा तुम्ही सगळी जण माझ्यासारखं कसं बोलता रे परशुरामा. सांगू त्याच काय बघावते. तुम्ही हित आला हितले हवाज बिघडली की हो काकू. आता जातो की घालू तुझ्या पेटतात. काय हो काय पाहताय? नाही म्हटलं हे कपडे वाळत घातले. हो का ते पिळून वाळत घालावे लागतात. ठाऊक आहे. असे वाळायला 2 दिवस लागतील. चांगले 4 दिवस लागू देत. असं हे घ्या. हे काय? आता हे वाळायला 4 दिवस लागतील. हॅलो अजू. कसा पकडला चोर. चोर? मला समजलं तू नदीत पोहायला आलास म्हणून. एकटा एकट्यातच काय. चल बघू. कुठं? पोहायला. पण मी तर आत्ताच पोहून आलोय. असू रे काय एवढं आम्ही बेदिंग सूट घालून आलो तर. बेदिंग सूट? हा बघ कशी दिसते मी. बाप रे. तू माझी थट्टाच करतोस. तू मला सांग काय? मी तिला आवडते की नाही. पाणी कुठून पडलं. पाणी? हा म्हणजे पाऊस पडला असेल कदाचित. अय्या पाऊस आणि फक्त आपल्या दोघांवरच. हो ते ढग रागावले असतील ना आपली ही तुमची लाडीगुडी पाहून. तुझ्याशी लाडीगुडी नाही करायची मग कुणाशी करायची. आणि आपलं तर आता लग्न ठरलंय. लग्न? कुणी सांगितलं तुम्हाला? कुणी? आपल्या दोघांच्या बाबांनी का ठरवलंय. लग्न त्यांचं नाही आहे. लग्न माझं आहे. तू माझी थट्टाच करतोस. कोण आहे तिकडे. म्हणजे मास्तरीन आणि मी. म्हणजे तुम्ही दोघे इथं. तरी मला वाटलं ना. समजलं ना. मग आता जा एखादा अमेरिकन तरुण शोधा आणि लग्न करा. अर्जू काय बघतेस. नाही हेही कपडे अंगावर नसते तर त्याने कदाचित पसंत केलं असतं. शराब. अगलीला काय झालं एकदम. सांग मला सांग. रडू नको. गप गप गप. काय झालं? रडू नको तर काय करू. अर्जुन आम्हाला प्रेमाचंच आहे. डोळ्याला बघू. प्रेमाचं चाळ पुन्हा सांग. त्या मास्तरीणी बरोबर मी नदीवर गेले होते. तिच्यासमोर माझी चेष्टा केली. मला नाही नाही ते बोलले आणि माझा अपमान केला. अपमान केला मास्तरणीसाठी? भाऊसाहेब तरी मी तुम्हाला सांगत होतो आता तरी अर्जुनरावांचं लग्न लवकर उरकून टाका आणि आमच्या लिलीला घरात सून म्हणून घेऊन या. बस 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 आता मी थांबणार नाही. दिवाणजी पहिला मुहूर्त शोधा आणि लग्नाच्या तयारीला लागा. अर्जुना ऐक. पहिला मुहूर्त धरायचा ठरलाय.
मुहूर्त कशाचा? तुझ्या लग्नाचा. लग्न कुणाशी? अरे ठाव नसल्यागत काय विचारतोय? हिच्या संग. पण ही मला पसंत नसेल तर? ती पसंत नसायला काय झालं? मला नाक डोळे नाही, इतके हात काय नाही. ते सगळं आहे, पण तुमच्यात शालीनता नाही, सभ्यता नाही, रीतभात नाही. या माऊलीची सून होण्याची तुमची योग्यता नाही. हे ठरविणारा तू कोण? आम्ही सारं ठरवलं हाय. तुला बजावून सांगतो, हिच्या संगत लगीन केलं पाहिजे तुला. बाबा ते मला शक्य नाही. अच्छा, म्हणजे त्या मास्तरनी संग लगीन करायचं ठरवलंयस तू? अजून ठरवलं नाही, पण केलं तर तुमची काय हरकत आहे? हरकत? आमची हरकत हाय. पण हा माझ्या जीवनाचा प्रश्न आहे. हरकत घेणार आहे तुम्ही कोण? आपल्या बापाला उलट बोलतोस. मी सांगतो तसंच झालं पाहिजे या घरात. माझं ऐकायचं नसेल तर या घरात तुला थारा मिळणार नाही. ठीक आहे. अर्जुनराव, जाऊ दे केला. कसं लगीन करतो त्या मास्तरनीशी तेच बघायचंय मला. कमल, मी तुझ्याशी लग्न करायचं ठरवलंय. लग्न माझ्याशी? असं काय झालं एकदम तुम्हाला? मी घरी गेलो होतो. वडिलांनी मला निर्वाणीचं सांगितलं. काय? लीलाशी लग्न कर, नाहीतर घर सोड. मग तुम्ही काय केलं? मी घर सोडलं. तुम्ही घर सोडलं? हो, मी घर सोडलं. तू अशी गप्प का? बोल. मला तुमच्याशी लग्न करता येणार नाही. का? या लग्नानं अनर्थ होणार आहे. तुम्हा बाप लेखात वैर निर्माण होणार आहे. तुमचं घर बरबाद होणार आहे. आणि या सगळ्याचा खापर माझ्या डोक्यावर फुटणार आहे. तुम्ही घरी परत जा अर्जुनराव. घरी परत जा? तुझ्यासाठी मी घर सोडलं आणि तूच मला सांगतेस घरी परत जा? त्यापेक्षा सरळ का नाही सांगून टाकत, तुझं माझ्यावर प्रेम नाही, तुला माझ्याशी लग्न करायचं नाही. असं गैरसमज करून घेऊ नका हो अर्जुनराव. कुठे चाललात तुम्ही? कुठे? तुला काय करायचे पंचायत? अरे देवा, हे काय? सकाळ झाली आणि ती वाजून चढतोय. रात्रीची झोपली नाहीस वय? गोजा, अर्जुन माझ्या रागावून गेलेत ग. कुठे गेले असतील ग ते? जीवाचं काय बरं वाईट तर? तरी तेवढ्या रात्रीचं काबलं मास्तराकडून कशा पायी आल्यात म्हटलं. म्हणजे ते वय आहे तिकडं आमच्या मारुड्यात. हरवण्याला आसरा घेतला काय? बजा ये गे आणि हिला 5 शाळा मारोडा खायला घाल. आमची घर अर्जुनराव इथे येऊन राहिलेत म्हणून इनाम सरांनी सांगितली तुमची झोप आहे पेटवायला. अर्जुन सर आमची घरं पाहिली. अर्जुन संसार जळून गेला. सत्यानाश झाला सगळा. काय प्रसंग घडला आमच्या सगळ्यांच्या. अरे तू इथं आलास आणि राख रांगोळी झाली आमच्या संसाराची. तू इथं आला तर वाटोळ झालं आमचं. चालायला लागितलं. अरे पण माझं ऐकून तर घ्या. हे बघ तुझं काय ऐकायचं नाही आम्हाला. अरे पण अरे बघत का झालाय दगडावानी.
तू इथून नाही गेलास तर गाववाला मुर्दा पाडतील आमचं. अरे गुरुजी, अरे काय चालवलं का तुम्ही? का मारताय याला? का मारताय? गुरुजी दिसत आहे तुम्हाला? मारवण्याची मसरवाट झाली. गुरुजी तुम्ही मध्ये पोट नका हाकलून अर्जुना, अर्जुना तू जा इथून. ती सगळी माणसं फटकली रागाच्या भरात भलतन करून बसते. नाही गुरुजी, मी हे असं सोडून जाणार नाही. माझ्यामुळे घडलं हे सगळं. वय वय तुझ्या पायातच राख रांगोळी झाली. त्याच राखेतून तुमची घरं उभी करेन मी. अरे जा जा, घर उभा करतोय त्या लागल ठीक आहे पैका. माझ्या गुरुजींच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो, याच जागी मी नवी घरं उभी करीन, होती त्यापेक्षाही चांगली. बाकी मालक तुमच्या या आग लागा बाईने चांगलाच भडका उडवला बघा. काही तुम्हाला या अर्जुनराव भाऊसाहेब नांगरे, राहणार काटेगाव, फॉरेन रिटर्न. आलाच नव शेवटाला बाचा आसऱ्याला. याव हे काय हातात? आग. आग? होय, तुम्ही पाठवलेली गोरगरिबांची, दलितांची घरं जाळायला तीच आग घेऊन परत आलोय मी. कशाला? आमचा वाडा जायला? वाडा तुमचा असता तर जाळला असता. म्हणजे मग कुणाचा येऊ? वाडा आहे या माऊलीचा. तिच्या आत्म्याची ही सावली आहे. तिला मी धक्का लावणार नाही. मग मला हव्या आहेत किल्ल्या. किल्ल्या? हा किल्ल्या. तिजोऱ्या, ट्रंका, बॅगा, कपाटा, साऱ्यांच्या किल्ल्या. कशासाठी? त्या गोरगरिबांच्या जळालेल्या झोपड्या, राखेत मिळालेले त्यांचे संसार मी परत उभे करून देणार आहे नवे. आणि ते बी आमच्याच पैशा. तुमचा पैसा? अर्जुना, हा पैसा, हे वैभव, हा वाडा, हे सार त्या माऊलीचं आहे. म्हणजेच माझं नाही. इथल्या सुतळीच्या तोड्यावरही तुमचा अधिकार नाही भाऊसाहेब. भाऊसाहेब? आपल्या बापाला नावानं बोलवतोस? बाप होतात, आता नाही. जे ते नातं टिकावं म्हणून आजवर खूप सोसलं, पण अशराफ जीवांवर अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती करून तुम्ही ते तोडायला लावलं. आज लाज वाटते मला तुम्हाला बाप म्हणायला. बाला बाबी म्हणेनास? हरामजाद्या, बास. अर्जुनराव माग व्हा, जर जाईल. तोडणारं काय विचारता तिला? रगात मेलं काय तुमचं? खबरदार, अर्जुनाच्या अंगाला धक्का लागला तर पायापासून डोक्यापर्यंत जाऊन काढू एकेकाला. शाब्बास रे माझ्या मित्रांनो. तुम्ही जे केलं ते दलितही करू शकतात. याद राखा इनामदार. उद्या तुमच्या आई बहिणी नागव्या होतील, तुमची घरं पेटतील, त्या वणव्यात होरपळून जाल तुम्ही. पण त्यांनी अजून माणुसकी सोडली नाही. त्यांना हवं आहे फक्त मानाचं जीणं, अन्न, वस्त्र आणि निवारा. दरोडा घालतोस? दरोडा नाही इनामदार साहेब. माझ्या आईनं माझ्या नावानं केलेली हक्काची दौलत नाही तुम्ही. मुकाट्याला किल्ल्या द्या. किल्ल्या द्या म्हणतो ना. नाही दिल्या तर? द्या म्हणतो ना. जीव गेला तरी देणार नाही. किल्ल्या दिल्या नाहीत तर तेही करावं लागेल मला. म्हणजे मारणार का काय मला तू? किल्ल्या. अर्जुना, मागव तुला सांगतो. किल्ल्या भाऊसाहेब, किल्ल्या. देतो. अर्जुना, किल्ल्या दे गुमान, नाहीतर अर्जुना. किल्ल्या.
शिरपा मागे चाव्या आणि हसल नसेल ते गोळा कर. जुना मागो. अर्जुना, याचा परिणाम फार वाईट होईल. त्याला तोंड द्यायची माझी तयारी आहे. तुला जाईल अर्जुना. भाऊसाहेब, नवा महारवाडा उभा राहू लागलाय. कुठं? विठलाईच्या टेकडावर. जागा कोणी दिली? सरकारनं. सरकारनं? होय, सरकारनं. आता त्या महारवाड्याच्या चौकात मांडव उभा राहील आणि त्या मंडपात अर्जुनराव लग्न करतील त्या मास्तरणी बरोबर. मास्तरीन? तिच्या पायच घडलंय सार. आईला या मास्तरणीच्या बी. तिला आईच करून टाकतो अर्जुनाची. अर्जुनाची आई म्हणजे? आईला दिवाणजी तुम्हाला अक्कल कधी येणार? अर्जुनाची आई म्हणजे आमची कोण? आपली बायको. नाविलाज हाय आमचा. यातच आमच्या पोराचं कल्याण हाय. त्या मास्तरणीला एकदा नाशिवली की आमचं पोरग तिच्याकडे ढुंकून पाहणार नाही. झक मारत घडला येईल. अगं, अर्जुना आलाय. आम्हा लोकांसाठी नवी घर बांधायला लागलाय. कुठं? तिथं वरल्या टेकडावर. काय म्हणतेस? अर्जुनराव आले. त्यांना भेटावंसं वाटतं का कोसा? पण ते माझ्या रागावून गेलेत. अगं, ज्याच्यावर माया असती त्याच्यावरच आपलं माणूस रागावतं. येऊ मी? बोलतील ते माझ्याशी? वय बोलतील ग माझे बाय. तू हो पुढे, मी आले. वय वय. जाऊ दे मला, सोडा माझी वाट. तुम्ही आमच्या घराला आग लावली त्याचा जाब विचारायला आलोय. जाब? वय, तुमच्यासाठीच घर सोडलं त्यानं आमचं. जाऊ द्या मला. सोडा माझा हात. एकदा धरल्याला हात आम्ही सोडत नसतो कमळाबाई. म्हणजे हे काय विपरीत बोलताय तुम्ही? विपरीत? यातच काय ओळखायचं ते ओळखायचं आणि गुमान पडून राहायचंय. लाव दाराला खडी आणि बस पारा करा. कोण रे माणसं? आता आम्ही तमासगी. तुमच्या आशीर्वादानं नवा फड उभा केला. कामाचं बोला. आज रंगपंचमी आहे. तुमच्याच हातनं नव्या लावणीचं उद्घाटन करावं म्हणतोय मी. कणात कुठं टाकणार आहे? माळावरची. शाळ मोर टाका. म्हणजे गावात? वय, तरच येऊ आम्ही. जशी आपली मर्जी. मग जावा तर येऊ आम्ही रात्रीला. लय मेहरबान केले. काय झालं ग? किती रक्त ग? का केलंस एवढं माझ्यासाठी? यस रगत तुझ्या भी अंगात खेळतया. म्हणजे तू माझी चांडाळी आई. ह्यो पोटचा गोळा मी दूर ठेवला ग. वर तुझ्या भल्यासाठी.
मी तुला माझ्या जवळ ठेवले असते तर माझ्या वाणी तुझ्या बी हातात खराटा आला असता. म्हणून ती ताटात तुटी सोसली. लेकरा, एकदा मला आई म्हण. आई, ही मास्तरी गोजाची पोरगी म्हणजे म्हारीन. खरं सांगतोस का रे माझ्या पाण्या? अयो रामा, त्या दिवशी तिच्या हातचा चहा प्याले आणि बाटले घेऊन मी त्या म्हारी हातचा चहा प्याले आणि बाटले की सगळं उलटून तरी पाडायचं कसं म्हणते मी. अहो पण तो चहा अजून राहिलाय का पोटात? नाही खरं, पण सगळं झालं केव्हा भ्रष्टाचारी. आता कसं व्हायचं ते शुद्ध? तुम्ही असं करा, तांब्यावर गोमूत्र आणा आणि प्या. तेच करते. अरे परश्या, जा लवकर गोमूत्र घेऊन ये. हा, कान फुटले काय रे तुझे? नाही, गोमूत्र. काय तुमची अक्कल म्हणते मी. आम्ही काय केलं? त्या कांबळे मास्तराला महाल म्हणून काढलं आणि महालनेच पुन्हा वाटणीला आली की हो. हो, ते चुकलं आमचं. बजाबा, भाऊ साहेबांना सांगून त्या मास्तरणीला गावातून हकलून लावूया. अगं लिहिले, चिंता सोड. आता करते झटकत अर्जुन तुझ्याशी लग्न. काही नको, मला लग्न नको, घर नको, गाव नको, मला मुळीच लग्न करायचं नाही. अयो रामा, तू लग्न करत नाहीस मग मी काय करू? गोमूत्र प्या. गायचं मिळालं नाही मग रे म्हशीचं. हात निघा डोंगर तुझं. छान केलीस अर्जुना, छान केलीस. गुरुजी तुमच्या आशीर्वादाने. अर्जुनराव, मी चुकलो, मला माफ करा अर्जुनराव. अरे 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 आईला मारिणीची पोरगी सारं गाव ठेवलं तर बघतीस कायची. अरे विचारतोस काय तिला? ने फरक पडत आणि बाहेर फेकून. अर्जुनराव, दांडगावा नको. त्या मास्तरणीला आधी गावाबाहेर काढा. ती जाणार नाही. तुमच्या वडिलांचा हुकूम आहे. अडवल त्याची डोकी फोडा. अरे बघता काय अर्जुनराव, तुम्ही पुन्हा संघ झुंज घेताय ठाऊक आहे ना? परिणाम वाईट होईल. ते तुम्ही म्हाताऱ्याने ध्यानात ठेवायचं. आता आम्हाला तरुणांचं राज्य आहे. तुमचं जुने विचार, जुन्या रूढी सगळं आम्हाला मोडून काढायचंय. तुम्ही बसा घरी, हरिहरी करत. त्याला वाट आता जाता की फोडो एकेकाची टाळकी. कमाल तू इथून जाऊ नकोस. कमाल कमाल कमाल, कुठे चालले? हे गाव सोडून कुठे? पण का? मला काही विचारू नका, मला काही सांगायचं नाही तुम्हाला. जाऊ द्या मला. कमाल, गोजा मेली, आम्ही तिला माती द्यायला आलो तर त्यावेळी म्हणालीस गोजा दगडावर डोका आपटून मेली अपघातानं. त्यावेळेपासून अशी गप्प आहेस आणि आज कुणालाही न सांगता निघून चाललीस. कमाल, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. खरं सांग, काय झालं? तिला ताप आला होता, तोल गेला, मेली. जाऊ दे मला. पण का? ज्या गावात माणसं माणसांसारखी वागत नाही त्या गावात मला राहायचं सुद्धा नाही. त्या गावात मी सुद्धा राहतोय, तू मला सुद्धा. नाही हो, मला तुमच्याबद्दल तसं काही म्हणायचं नाही. मला तुमच्याबद्दल काय वाटतं हे कसं सांगू मी तुम्हाला? होय ना, मग चल माझ्या बरोबर. कुठं? कशाला? मी लग्न करणार आहे तुझ्याशी. लग्न? अर्जुनराव, मी गोजाची मुलगी आहे, म्हारीण आहे. म्हणून काय झालं? माणूस आहेस तू, चल माझ्या बरोबर. या लग्नानं फार त्रास होणार आहे तुम्हाला अर्जुनराव. त्याची पर्वा नाही मला, चल मुकाटे ना. पण चल म्हणतो ना. जाऊ द्या हो मला. कृपा, अर्जुना, तुला भाशिंग मान आणि सजाव नवरी सारखी. चला. अर्जुना, गुरुजी, मी हिच्याशी लग्न करणार आहे आज, आत्ता. मालक, मालक,
अर्जुनाला मारवाड्यात लगीन मांडले त्या मास्तरनी संग आणि बंदोबस्ताला काठ्या कुराडी करून आमचीच पोरं. काय पाहिला ही हिंमत आमच्या नाकावर टिचून माझ्या आज सगळे हर्षा कुराडी फल काय वाटल तर घ्या, पण हे लगीन मोडलं पाहिजे. पण तिथं आम्हाला अडवायला आमचीच पोरं उभी आहेत असतील, पण कुणाची बी गाय करू नका. और मुर्द पडलं तरी चालतील आपल्याच पोरांचं. अरे ती बी उद्या महाने संग लगीन करते. आपल्या वडिलांचा पांडा चालणी जात पात धर्म सगळं मोडून जाऊ दे. छे छे असं कसं. चला. अरे गोविंदा, केव्हा आलास? शिक्षा संपली तुझी? अरे संपायची वाट कोण बघते आशयाला? अरे मग कसा आलास? लवर हाय मी. गज वाकवायचं ना सरळ करायचं हे धंदा आहे माझा. म्हणजे तू अरे गज पाचून आलोय मी. अरे पण गोविंदा, तुरुंगातून पळून येणं हा गुन्हा आहे. हवाय मला माझ्या दोस्ताच्या लग्नासाठी यो झूर हवं ना म्हणून आलो. आता तुझं लगीन झालं की लागोलाग तुरुंगात जाऊन हजर होणार आहे मी. हा अरे नवरी आली नवरी. अरे बघा बघा, आपल्या दोस्ताच्या लग्नाला पावसाच्या अक्षता पडायला लागल्या ताबळ्यातनं. गुरुजी हा सुरू करा लग्नाचं मंत्र. शुभमंगल सावधान. आयला आमचीच पोरं आमच्या मोर उभी. हे पोरांनो थांबवा ते लगीन. ठरणार नाही. हत्यारांच्या जोरावर बोलता काय? ही टाकली हत्यार या मोहर आणि उडवा डोसकी आपल्या पोरांची. पण हे लगीन थांबणार नाही. बघू कसं थांबत नाही ते. चला रे हा पुढं. पाण्याचा लोंढाला. अरे गावात पाणी शिरणार. अरे आपली घरं दार वाहून जाणार. अरे चला आपली घरं वाचवा. थांबा, कसला आरडाओरडा चाललाय? गावात लोंढ्याचं पाणी शिरलंय. घरं वाहून चालल्यात. माणसाचा जीव धोक्यात. श्यामा गोविंदा गुरुजी, आपण आधी माणसं बरोबर घेऊन गाव वाचूया. अरे लगीन अर्ध्यावर सोडून अर्ध्यावर राहिले लग्न तर पार पडता येईल, पण पुरात वाहून जाणारे जीव परत आणता येणार नाहीत. चला रे सगळेजण. सगळी माणसं वाचली हो. सगळी काठावर आली, पण भाऊसाहेब यायला तयार नाहीये. त्यांना पश्चाताप झालाय हो. थांबा. त्या माणसाला गोरगरिबांबद्दल दया माया नाही, दलितांबद्दल साधी सहानुभूती नाही. त्यांना निसर्गाने दिलेली ही शिक्षा आहे. त्यांना वाचवायला कुणीही जाऊ नका. काय बोलताय? पश्चाताप झालेल्या माणसाला सर्वांनी क्षमा करून वाचवलं पाहिजे. या जगात क्षमा करण्यासारखं दुसरं उदाहरण असं काही नाही. पण माणुसकी सोडलेली ही माणसं या जगातून नष्टच झाली पाहिजे. त्यांनी माणुसकी सोडली म्हणून आपणही माणुसकी सोडायची. तुम्ही कुणी जाणार नसाल तर मी जाऊन त्यांना आणते. कमाल कमाल चल थांब. कमाल मागे फिर. वाईट माणसाला वाचवण्यासाठी निसर्गाशी जुंपलं जाऊ नकोस. त्यात आपले हार होय. हार जितीची परवा नाही, प्राणपणाने झुंजत राही. सत्कार्याला भिऊ नको तू, कर्म करी निष्काम. माणूस असूनी माणूस करतो माणुसकी बदनाम. झुंजार माणसा झुंज दे, झुंज दे, झुंज दे. भाऊसाहेब चला माझ्या बरोबर. मी येणार. की सैतान, राक्षस, पापी मरू दे मला. असे माझ्या बरोबर माझं जुनं विचार
वाईट रूढी जातपातीच्या खोट्या समजुती सार सार वाहून जाऊ दे. पार पार नाहीस होऊन जाऊ दे. तू परत जा. नाही नाही, मी ऐकणार नाही तुमचं. पाणी चढत चाललं तर जीव धोक्यात घालू नका तुम्ही. सुनबाई, तू कुणाच्या नावानं बाशिंग बांधलंयस ठावा आहे मला. तुम्ही दोघं सुखात राहावा. माझ्या पापाचा घडा भरला, देवानं सजा दिली मला. मरू दे मला असंच. नाही, मी ऐकणार नाही तुमचं. तुम्ही जर परत आला नाही तर मी सुद्धा परत जाणार नाही. सुनबाई, भाऊसाहेब, चला लवकर या या काळजीमध्ये. अर्जुन, कोणत्या तोंडानं बोलू तुमच्या संग? सगळं गाव वाहून गेलं. आता आपण कुठं जायचं? आपण कुठं बी जायचं नाही. काटेगाव तर सारं वाहून गेलं. आता आपलं वेगळं गाव राहणार नाही. अर्जुन, त्याच्या तरण्या दोस्तांनी, कांबळे मास्तरनी, या साऱ्या माणसांनी हे निर्मळ फुले गाव वशिवलं. आता आपल्या साऱ्यांची घरं त्याच्या भोवतीनं उभी करायची. आबा, अर्जुना, सुनबाई, तुम्ही सारी माणसं, आम्ही तुमच्या संग इतकं वाईट वागलो, पण तुम्ही राग धरला नाही. उलट आमचं जीव वाचवलं. तुमच्या रूपानं आज आम्हाला माणुसकीचं दर्शन घडलं. सुनबाई,